नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीटेक इंजिनिअरिंग मधल्या स्पेशलायझेशन बीटेक डाटा सायन्स याच्याबद्दल माहिती। तर बऱ्याचदा विद्यार्थी सोशल मीडिया यूज करतात। सोशल मीडियावर एखादी गोष्ट जर सर्च केली तर त्याच रिलेटेड आपल्याला खाली त्या गोष्टी पाहायला भेटतात। म्हणजे जर आपण आपल्याला जर एखादी मूवी पाहायची असेल किंवा विद्यार्थ्यांना एखादी एज्युकेशन रिलेटेड गोष्ट हवी असेल, जर ती सर्च केली तर त्याच रिलेटेड माहिती आपल्याला खाली सजेशन बॉक्स मध्ये सुद्धा येते। तसेच आपण एखाद्या वेळेस जर चॅटिंग करत असो अँड्रॉइड मोबाईल मध्ये किंवा आपली स्पेलिंग मिस्टेक झाली तर ऑटोमॅटिक आपल्याला करेक्ट स्पेलिंग वरती आपल्याला दाखवतात। तर यालाच म्हणतात डेटा सायन्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डेटा सायन्स म्हणजे काय, डेटा सायन्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला पात्रता कोणती लागते, डेटा सायन्स मध्ये जर आपण ऍडमिशन घेतलं तर आपल्याला पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या भेटू शकतात, त्यामध्ये आपल्याला सॅलरी किती भेटू शकते आणि आपल्याला सिलेबस कोणकोणता राहील ते। सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर डेटा सायन्स म्हणजे काय, तर बीटेक डेटा सायन्स मध्ये आपल्याला डेटा आणि विश्लेषण म्हणजे डेटा आणि अनालिसिस याच्याबद्दल माहिती शिकायला भेटते। तसेच कम्प्युटर आणि विज्ञान, कम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स याच्यामध्ये आपल्याला जे कौशल्य आहेत ते आपल्याला यामध्ये आपण विकसित करू शकतो। तर डेटा सायन्सचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत, तर फर्स्ट आहे डेटा कलेक्शन अँड मॅनेजमेंट। तर आपल्याला याच्यामध्ये डेटा कसा कलेक्ट करायचा आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकवलं जातं। तसेच सेकंड आहे स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स। तर आपल्याला जे बेसिक स्किल्स आहेत आपल्याला डेटा सायन्स शिकण्यासाठी मॅथमॅटिक्स मधल्या किंवा स्टॅटिस्टिक्स मधल्या हे आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटतं। थर्ड आहे डेटा व्हिज्युअलायझेशन। डेटा व्हिज्युअलायझेशन कसा करायचा जेणेकरून आपल्याला तो सहजरित्या मिळू शकतो। जर म्हणजे आपण एखादी गोष्ट जर सर्च केली तर ती आपल्याला सहजरित्या मिळते, हे देखील आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटतं। तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत। तर हेच कोणकोणते तंत्रज्ञान आहेत याची माहिती देखील आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटते। तसेच जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे जे आपल्याला प्रोग्रामिंग भाषा असते, जे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटते। तर आपल्याला याच्यामध्ये सिलेबस कोणकोणता राहतो, तर सिलेबस पाहण्याआधी आपण बघूयात की याच्यामध्ये आपल्याला जाण्यासाठी किंवा आपल्याला डाटा सायन्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला पात्रता कोणकोणती लागते। तर फर्स्ट आपल्याला 12th सायन्स मध्ये पीसीएम हा ग्रुप असावा लागतो। तर पीसीएम हा ग्रुप असेल तरच आपण डेटा सायन्स मध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो। आता पीसीएम हा ग्रुप असेल आणि आपल्याला 50 to 60% जर मार्क असतील पीसीएम ग्रुप मध्ये आणि आपल्याला जर आपण कोणतीही एंट्रन्स एक्झाम दिलेली असेल म्हणजे सीईटी झालं किंवा काही जे विद्यापीठ आहेत किंवा काही ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या जेईच्या मार्कावरती सुद्धा ऍडमिशन देतात आणि काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या सीईटीच्या मार्कांवरती ऍडमिशन देतात। तर काही युनिव्हर्सिटी अशा आहेत की ज्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम असतात त्या द्याव्या लागतात आणि त्याच्या मार्कावरती आपल्याला ऍडमिशन देतात। जर आता हे झालं आपल्याला पात्रता कोणकोणती लागते याच्याबद्दल माहिती। तर आता पाहूयात की आपल्याला याच्यामध्ये सिलेबस कोणकोणता राहील। तर बीटेक डेटा सायन्स हा आपल्याला 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे। तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट इयर मध्ये आपण स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स याच्यामध्ये जे बेसिक स्किल्स आहेत हे आपल्याला शिकायला भेटतं फर्स्ट इयर मध्ये। तसेच आपण सेकंड इयर मध्ये आपल्याला डाटा विश्लेषण कसं करायचं किंवा डेटा अनालिसिस कसं करायचं हे आपल्याला सेकंड इयर मध्ये शिकवलं जातं। तसेच रिअल डेटा टाइम हे विश्लेषण कसं करायचं हे देखील याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं। तसेच थर्ड इयर मध्ये आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच्याबद्दल शिकवलं जातं आणि फोर्थ इयर मध्ये आपल्याला इंटर्नशिप राहते आणि सॉफ्टवेअर स्किल्स शिकवल्या जातात। म्हणजे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला कोणकोणते स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो हे देखील शिकवलं जातं। तसेच आपल्याला याच्यामध्ये प्रोग्रामिंग जी लँग्वेज असते जी पायथॉन आणि C++ हे देखील आपल्याला फर्स्ट इयर मध्ये शिकवलं जातं। तर हे झाले आपल्याला सिलेबस कोणकोणता आहे डाटा सायन्स मध्ये। आता पाहूया की आपण डाटा सायन्स केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत। तर डाटा सायन्स आपण जर केलं तर आपल्याला डाटा सायंटिस्ट म्हणून किंवा डाटा अनालिस्ट म्हणून किंवा मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर म्हणून आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत पुढे। तर याच्यामध्ये आपल्याला सॅलरी किती राहील, कारण आता सॅलरी जर बघितलं तर डेटा सायन्स हा आपल्याला कसं आधुनिक जो काळ आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे ट्रेंडिंगचा कोर्स आहे। डेटा सायन्स मध्ये आपल्याला सॅलरी पण खूप जास्त भेटतात आणि जर त्याच्यामध्ये आपण एक्सपिरियन्स जर असेल तर हे पॅकेज सुद्धा लाखो रुपयांमध्ये होऊ शकतं। तर आपल्याला स्टार्टिंग पॅकेज हे 6 ते 7 लाख रुपये पर इयर भेटू शकतं आपण डाटा सायन्स केल्यानंतर।
आणि जर आपल्याला एक्सपिरियन्स असेल तर तेच पॅकेज आपल्याला 9 ते 10 लाख किंवा 10 ते 12 लाख सुद्धा होऊ शकतं पर इयर मध्ये. तर आता पाहूयात की आपण इंडियाचे जे कोणकोणते टॉपमोस्ट कॉलेजेस आहेत डाटा सायन्स करण्यासाठी. तर फर्स्ट आहे IIT हे एक बेस्ट इन्स्टिट्यूट आहे डाटा सायन्स करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे NIT. आता NIT झाल्यानंतर हे झाले गव्हर्नमेंट कॉलेजेस. आता इंडियामध्ये असे खूप सारे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जे आपल्याला बेस्ट डाटा सायन्स एज्युकेशन देऊ शकतात. तर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल की भारतामध्ये कोणकोणते टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीज आहेत जे आपल्याला डाटा सायन्स मध्ये ऍडमिशन देतात कमीत कमी फीज मध्ये आणि आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण देऊ शकतात. म्हणजे कॅम्पसमध्येच आपल्याला जॉब सिलेक्शन होऊ शकतं. हे जर जाणून घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना तर खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.